वातावरणामुळे चेंजेस झालं तेव्हापासून सकाळी उठून मला चहा प्यायची इच्छा तर खूपच होते. नंतर सगळं मी माझं आवरून घेतलं. अंघोळ वगैरे झाल्यानंतर वातावरण अशा प्रकारे होतं आणि सात्विकचं वेगळंच काही चालू असतं. थोड्या वेळ मस्ती झाल्यानंतर सात्विकला भूक लागलेली होती, म्हणून अशा प्रकारे उपीट बनवून घेतलं होतं आणि सात्विक खूप आवडीने हे उपीट खातो. आज सोमवार होता आणि अशा प्रकारे मी पूजा केली होती आणि मला खूप दिवसांनी खूप छान पूजा म्हणजे फूल भेटले होते, म्हणून मी अशा प्रकारे पूजा केली होती. मला जास्त भूक नव्हती म्हणून जिरा राईसच मी खाऊन घेतलेला होता. खालचे झाडसुद्धा इतके छान झाले होते, कारण पावसानंतर इतके छान झाड बघून मला खूप छान वाटत होतं. नंतर काय वर आल्यानंतर टी व्ही बघितली आणि रात्रीच्या स्वयंपाकाला मी स्टार्ट केला. आज मला शिरा बनवायचा होता, म्हणून केळ वगैरे होते घरी. तुपामध्ये छान मी रवा भाजून घेतलेला होता आणि केळ अशा प्रकारे मी स्मॅश करून घेतलेला होता. नंतर रवा खूप छान भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडी साखर टाकलेली होती आणि जो केळ स्मॅश केला होता तो केळ पण त्यामध्ये टाकून घेतला, कारण याने वेगळी फ्लेवर येते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. थोडं दूध टाकून त्याला छान शिजू दिलं आणि अशा प्रकारे माझा रवा झालेला होता, म्हणजे शिरा झालेला होता. नंतर मला भाजी बटाट्याची करायची होती, म्हणून बटाटे छान उकडून घेतलेले होते. जिरा मोहरीचा आणि कढीपत्त्याचा तडका टाकून त्याच्यामध्ये मी वाटाणे आणि तिखट मीठ आणि हळद टाकून छान अशा कोथिंबीर टाकून मस्त बटाट्याची भाजी बनवून घेतली. मला इतकं बोर होत होतं, कारण बाप लेका खाली गेलेले होते. आल्यानंतर थोडे भिजून आले होते आणि असं नवरी बनवून आणलं होतं त्याला. हे दृश्य बघून मला खूप छान वाटत होतं की सात्विक पूर्ण मुलगी दिसत होती. पप्पा पण खूप कौतुक करत होता त्याचा. रात्री इतकी थंडी वाटत होती म्हणून सात्विकला अशा प्रकारे पूर्ण पॅक केलं होतं, पण त्याला ते आवडल्यानंतर त्याने ते सगळं काढून टाकलं. आज आम्हाला दूध प्यायचं नव्हतं म्हणून मस्त हा माझा आणलेला होता. शुभमने मस्त माझा पिला आणि असा आमचा दिवस संपला. बाय बाय, भेटूया.